कर्मवीर पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन डॉक्टर रमेश ढब्बू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। सांगली परिसरात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर रमेश ढब्बू यांनी सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे। कर्मवीर पतसंस्था ही त्यांनी सुमारे 38 वर्षांपूर्वी स्थापन केली। संस्थेच्या सुरुवातीच्या काळात कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब चोपडे हे चेअरमन तर डॉक्टर रमेश ढब्बू हे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत होते। आजही ही संस्था सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे कार्यरत आहे। माजी चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सांगितलं की संस्थेच्या प्रत्येक प्रगतीत तसेच अडचणीच्या काळात डॉक्टर रमेश ढब्बू यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं राहिलं आहे। त्यांच्या कार्याचा सर्वांनी गौरव केला। यावेळी सर्व संचालक, कर्मचारी, सल्लागार तसेच ग्राहक यांच्या वतीने डॉक्टर ढब्बू यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच बीजेपी, जैन प्रकाश व दक्षिण भारत जैन सभा यांच्या वतीनेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक अमित चिंचवडे, जैन प्रकाश जिल्हाध्यक्ष महावीर पाटील तसेच कर्मवीर पतसंस्थेचे शाखाधिकारी, विभागीय अधिकारी, कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। संस्था स्थापन करण्यापासून डॉक्टर असुदे, आम्ही असुदे आणि संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहे। ही 38 वर्षात संस्था बऱ्याच मार्गातून अडचणीतनं बाहेर मार्गातून अधिक मोठ्या शिखरावर पोचलेली आहे आणि हे सगळं श्रेय खरंतर आप्पासाहेब चोपडे यांनी स्थापन केली असली तर त्यानंतरचा कालखंड जर तुम्ही बघितला असेल तर ढबुरात्रींनी बघितलं आहे आणि संस्थेला चांगलं रूप आणलेलं आहे। आपली संस्था पश्चिम महाराष्ट्रात 9 लोक आहेत, ते सगळे संस्थापक आपले जे संचालक